जळगाव शिक्षण मंडळ श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात जळगाव जामोद शारीरिक शिक्षण विभाग, आयुष मंत्रालय, भारत सरकार, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी, फिट इंडिया, योग विद्याधाम, जिल्हा स्काउट गाईड, क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने 21 जून रोजी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सर्वप्रथम जळगाव शिक्षण मंडळाचे सचिव अनुप पुराणिक, सहसचिव मिलिंद जोशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रवीण डाबरे, डॉक्टर गिरीश माई, तालुका क्रीडा समन्वयक प्रमोद येऊल यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय योग दिन उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। त्यानंतर प्रार्थना म्हणून योग दिनाची सुरुवात करण्यात आली। या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांनी योगासन, प्राणायाम, तडासन, हस्तासन, अर्धचक्रासन, शकासन, मकरासन, अर्धभुजासन, अनुलोम विलोम, प्राणायाम यांची प्रात्यक्षिके प्राध्यापक डॉक्टर डाबरे यांच्या मार्गदर्शनाखाली केली। कार्यक्रमाच्या शेवटी शांतीपाठ घेण्यात आला। यावेळी अनुप पुराणिक व मिलिंद जोशी यांनी योगासन व प्राणायाम यांचे प्रत्येकाच्या जीवनामध्ये असणारे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले। MCN न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे, जळगाव। योग दिन साजरा केला जातो। अपेक्षा हीच आहे की हे फक्त एक दिवसापुरतं मर्यादित न राहता याची योग करण्याची सवय लोकांना लागावी आणि सरांनी म्हटलं त्याप्रमाणे सातत्याने जर आपण योग करत राहिलो तर आपलं शरीर निरोगी राहते आणि शरीर निरोगी असेल तर आपलं मन देखील सगळ्या प्रकारच्या नकारात्मक गोष्टींपासून दूर जाते आणि आपण माणूस सकारात्मक विचार नेहमी करायला लागतो आणि आपल्या डोक्यामध्ये अनेक प्रकारचे नकारात्मक भाव निर्माण होतात। आजूबाजूचं वातावरण, घडणाऱ्या घटना याच्या